नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता वंदुरंग भूमिका कीर्तनी हुबी होती लोका ताड मृदुंग श्रोते देख दया माझे नमन दंडवत सेवेला की सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा ह्यावरी न करावा भैर पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया हे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतान शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाचा माहेरा भेटी रघुमाईचा वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सडी प्राप्त रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगमान्य जगविख्य संत सम्राट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा घेतलेला 4 चरणांचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. ऐका, ज्या निमित्ताने तुम्ही आपण या ठिकाणी जमला आहात आला आहात त्याला काहीतरी कारण सर्वांना ज्ञात आहे, तरी वक्त्याचं सांगणं आद्य कर्तव्य आहे. या ठिकाणी कैलासवासी शालिग्राम हुना फुलबगारे मागील दशक्रिया विधी निमित्ताने माझंही कीर्तन झालं. याही वर्षी पुण्यस्मरणानिमित्ताने माझा वाटेला आलेलं हे कीर्तन खरोखर ह्या परिवाराची सेवा करत असताना अगदी गोड गुण गौरव तशी या गलीमध्ये ज्यांच्या घरी मी गेलो त्यांनीही या कुटुंबातलं मला या ठिकाणी कौतुक सांगितलं. महाराज, खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. तदनंतर ज्यांच्या आई व वडील या ठिकाणी अगदी सुंदर हा परिवार सांभाळत असताना या घरातला बाप गेला. या घरातील 3 लेकर, 2 मुली, 1 मुलगा. निलेश शालिग्राम फुलबगारे, मुलगी कविता बापू तमाम खेडा तमखाने. जावाई बापू आहेत बापू रतन तमखाने. दुसरी मुलगी कोमल चंद्रकांत वाडिले. जावाई आहे चंद्रकांत गिरधर वाडिले. आई गंगा भागीरथी कल्पना शालिग्राम फुलबगारे. हा कुटुंब, हा परिवार, या परिवारातला बाप व आई ज्या अर्थाने ज्या घरातला बाप जातो, ज्या घरातली माय जाते, त्याचा सुखाचा समुद्र आटतो. महाराज म्हणून ऐका, सब कुछ मिलता है इस दुनिया में, लेकिन माँ बाप गुजरने पे माँ बाप नहीं मिलते. खरोखर स्मरणार्थ आपला बाप आपल्या आठवणीत राहावा, त्या निमित्ताने या लेकरवाडांनी कीर्तन ठेवावं. खरोखर ज्या देशामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये तुम्ही आपण जन्माला आला, आपण भाग्यवान. जन्मो जन्मी बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठल कृपा के. आपण भाग्यवान आहोत. ज्या राष्ट्रात, ज्या भारतामध्ये आपण जन्माला आलो,
या भारताची संस्कृती सांगून जाते की आपण जिवंतपणे आई वडिलांना जेव घालतो आणि आई वडील मेल्यानंतर सुद्धा आपण आई वडिलांना जेव खाऊ घालतो. ही भारतीय संस्कृती आहे, ही भारतीय परंपरा आहे. आपण भाग्यवान आहोत ज्या भारतामध्ये राम जन्माला आला आणि बापाच्या वचनामुळे 14 वर्ष वनवासाला गेला, तो म्हणजे राम प्रभू. आई वडिलांच्या वचनामुळे काशी यात्रा तीर्थयात्रा आपला खांद्यावर घडत होता, तो म्हणजे श्रावण बाळ. इतक्या आदर्श देशामध्ये तुम्ही आपण जन्माला आला आणि खरोखर हे भाग्य आपल्याला लाभलं की आई वडिलांच्या स्मरणार्थ त्यांच्या उपकारातून उतराई होता येणार नाही. समुद्राची शाही केली आहे आणि पृथ्वीचा कागद केला. त्यांचे उपकार लिहिणं शक्य नाही, त्यांचे उपकारातून उतराई होणं शक्य नाहीये. पण त्या निमित्ताने का होईना आपण आदर्श कीर्तन, ज्ञानदान, अन्नदान म्हणून सद्भाग्य आहे या लेकरांचं. अशी आई वडील त्यांना प्राप्त झालेत. सुसंस्कृत प्रधान आपला भारत देश आणि या भारताची देशाची संस्कृती तुम्ही सांभाळत आहात. या कुटुंबाला धन्यवाद द्यावा तेवढा थोडा. नाही का घेतलेला अभंग 4 चरणांचा आहे. या अभंगाकडे आपल्याला वळायचं आहे. या अभंगामध्ये तुकोबर आहे, शेवट तो भला माझा बहु गुड झाला. तुकोबर आहे म्हणतायत 84 लाख येऊनी फिरता 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 आपल्याला मानव देह मिळाला. पण मला वाटतं या धर्म मंडपामध्ये बसलेला सज्जनांना तो कळाला, बाकीच्यांना मिळाला पण कळाला नाहीये. इतका सुंदर अनमोल देह आपल्याला मिळालेला आहे. तर बाबा जीवनाचं सार्थक एकदा आपल्याला करायचं आहे. काही लोकांची सुरुवात होते, जन्माला आला की सुरुवात चांगली आहे, मध्येही चांगला पण शेवट वाईट आहे. काही लोकांची सुरुवात वाईट आहे, मध्य चांगला आहे आणि शेवट वाईट आहे. काही लोकांची सुरुवातही वाईट, मध्येही वाईट आणि शेवटही वाईट. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये शेवट गोड झालेला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तर का बहु गोड झाला? आलो निजाचा माहेरा. ज्या भगवंताने सुंदर तुम्हा आपल्याला हा नरदेह प्राप्त करून दिला, या देवाचं चिंतन या देह रूपामध्ये आम्ही करायला आम्हाला सद्भाग्य लाभत आहे. खरोखर आम्ही धन्य आहोत. म्हणून आलो निजाचा माहेरा. या देहाचं माहेर घर कोणतं आहे तर ते आम्हाला कळालं आहे. म्हणून भेटी रखुमाईचा वरा. रखुमाईचा जो वर आहे, जिने हे संपूर्ण विश्व निर्माण केलेलं आहे, अशा रखुमाईचा वराला आम्ही प्राप्त केलेला आहे. आता आमच्या जीवनातला परिहार संपलेला आहे. परिहार झाला अवघा दुःखाचा माघेला. जे आम्ही भजन केलं, जे कीर्तन केलं, जे चिंतन केलं, त्या चिंतनाची वाणी आम्ही पूर्णपणे भगवंताला समर्पित करत आहोत. तुका म्हणे वाणी गेले आता घेऊ धनी, आलो निजाचा माहेरा. भेटी रखुमाईचा वरा. अभंगातला सरळ भावार्थ मी तुमच्या समोर सादर केलेला. खरोखर या कीर्तनाला लाभलेले अगदी महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी, या कान्हा देशातलं वैभव, ज्यांनी अगदी गोड सुंदर नुकताच सुरुवातीला या ठिकाणी अभंगाला त्यांनी गोड चाल म्हटली. श्री हरिभक्त परायण गान गंधर्व युवा कीर्तनकार अजय महाराज आंबेकर असतील. अगदी तुमच्या सर्वांचं कान तृप्त होतील इतका सुंदर साऊंड सिस्टीम आमचे श्री हरिभक्त परायण वासुदेव महाराज धांदेरकर फार गोड आणि उत्कृष्ट आणि सुंदर या ठिकाणी गायन करत आहेत. ज्यांचे मृदंगावर थाप पडावे, कीर्तनामध्ये रंग भरावा, इतका गोड आदर्श व्यक्तिमत्व श्री हरिभक्त परायण प्रेम महाराज तळोंदेकर असतील. आमचा संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी पाठशाळेतील विद्यार्थी मंडळी आहे. वाडीबोकर गोंदूर विमानतळाजवळ आमची पाठशाळा आहे. त्यामध्ये आमचे अध्यक्ष श्री हरिभक्त परायण सुदर्शन दादा आणि या ठिकाणी ही लेकरं माझ्यासोबत 2-3 मी घेऊन आलो. फार आनंद आहे. तमेव माता पिता तमेव. खरोखर तर विचार करायचं म्हटलं तर हा देह एकदा नाही तर 84 लाख योनी आपल्याला फिरता 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 फिरा एकदा आपल्याला जन्म मिळतो. पण त्या जन्माची सार्थकता आपल्याला करायची आहे. खर तर या मृत्यू लोकामध्ये जो आला तो जाणार आहे. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर एक सिंहासनी चढी चली एक बंदे जंजीर. जो जन्माला आला
त्याचा एक दिवस शेवट होणार आहे. ज्याचा बँड वाजला त्याचा बोंबल बाजा वाजल्याशिवाय राहत नाही. ज्याचं बारस झालं त्याचं तेरस झाल्याशिवाय राहत नाही. जो खाटीवर जन्माला आला तो ताटीवर गेल्याशिवाय राहत नाही का. जन्म आणि मृत्यूचा मधला जो कालखंड यामध्ये आपल्याला कीर्ती साठवायची आहे, उरवायची आहे. या ठिकाणी महिला मंडळ बसलेले आहेत. त्यांना प्रश्न आहे. तुम्ही घरामध्ये स्वयंपाक तयार केलेला आहे. घरातला स्वयंपाक तयार करून घरातली 4-5 मेंबर आहेत, जेवण झालेले आहेत. मग घरातला स्वयंपाक उरला पाहिजे का सरला पाहिजे? काय उत्तर तुमचं? स्वयंपाक उरला पाहिजे. सकाळी उठून तो ढोरांपुढे. बरोबर आहे तुमचं. माझा प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून बरोबर मिळालेलं आहे. स्वयंपाक उरला पाहिजे, पण किती उरला पाहिजे? तो मापात उरला पाहिजे. कोणीतरी अतिथी देव भव आहे. तो जर उपाशी असेल, 2 घास खाईल, तो तृप्त होईल एवढा स्वयंपाक उरला पाहिजे, जास्त नको. तसं मानवी देह उरला पाहिजे का सरला पाहिजे? उरला पाहिजे, पण कोणत्या रूपाने उरला पाहिजे? तो का म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती माझी. तू का म्हणे सरे आणि उत्तमची उरे. सरे आणि उरे, देह सरला पाहिजे, पण उत्तम कीर्तीने माणूस अमर असला पाहिजे. म्हणून आमचे बाबा शालिग्राम हुना फुलपगार उत्तम कीर्तीने आपल्यामध्ये आजही अजर आहेत, अमर आहेत. या लेकरांमध्ये आजही ते जिवंत आहे, नाही का. नाही तर प्रत्येकाचं ठरलेलं आहे. 7 वार ठरलेला आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, कोणत्या ना कोणत्या वारला आपल्याला जायचं आहे. मग नंतर परमार्थ सोडून आपण भरपूर पैसा नाना कमवला असेल आणि परमार्थ आपण कमवला नाही तर आपला देह व्यर्थ आहे, जीवन व्यर्थ आहे. सुभाषित काय वर्णन करतात? एशाम न विद्यान तपो न दान ज्ञानम न शीलम न गुणा न धर्म ते मृत्यू लोकी भुवी भारभूता मनुष्य रूपेन मृगाश. ज्याच्या जीवनामध्ये भजन घडत नाही, दान घडत नाही, तप घडत नाही, साधना घडत नाही, अशांचं जीवन या भूतलावर भार आहे. आपल्यात मन आहे, जन्माला आला हेला आणि पाणी वाता वाता गेला. असं काही आपण आयुष्य जगू नये. म्हणून सुंदर आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. कोट्यावधी रुपा लोकांजवळ झालेला आहे. विमानाने फिरणारी लोक आपण पाहिली, इतकी श्रीमंत लोक आपण पाहिली, पण ऐका, जगाचा चालक मालकाने विमान पाठवावं तुकोबाऱ्यांना नेण्यासाठी. इतका श्रीमंत माणूस जगाचा पाटील कोणी झाला नाहीये, ऐका. ज्ञानोबारांच्या दारावर आजही जिवंत सोन्याचं पिंपळ आहे, आपल्याला बघायला मिळेल. चला अलंकापुरामध्ये ज्ञानोबारांच्या दारावर. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञानोबारांच्या दारावर आजही जिवंत सोन्याचं पिंपळ आपल्याला बघायला मिळतं. याचं कारण काय? तर घरामध्ये नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. प्रारब्धाने मिळालेली आपल्याला माडी असेल, प्रारब्धाने मिळालेलं आपल्या जवळ धन असेल, प्रारब्धाने मिळालेली आपल्या जवळ जमीन असेल, पण ऐका, प्रारब्धाने मिळालेला या देहाचा रूपाने आपण जर भगवंताचं चिंतन केलं नाही तर प्रॉपर्टी किती जरी असू द्या, रावणा इतका श्रीमंत माणूस या जगावर कोणी झाला. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. ज्याची सोन्याची लंका होती तरी सुद्धा त्याला कवडीवरती घेऊन जाता आले नाही, तर सांगा आपण आपल्याला काय घेऊन जातो. 2 कोटीचा बंगला बांधा, त्यामध्ये 30 लाखाचा बाथरूम बांधा, आपली शेवटची आंघोळ बाहेर. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. सांझ के बाद सवेरा होवेगा, देखना है हर दिन अंधेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. प्रत्येकाला जायचं. तू लाख हिफाजत कर ले, तू
लाख करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. आमच्याकडे एक तारीवाल्यांचं भजन असतं. एक तारीवाले भजन करतात. पोपट उडून गेला पिंजरा रिकामा झाला. ऐका, कशाचा अभिमान आपल्याला करायचा? प्रत्येकाचा धर्माने तर आणि प्रत्येकाचा कर्माने प्रत्येकाचं आयुष्य लिहिलेलं आहे. केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून जीवनाचा वाटेवर आई आणि बाप वाटेने चालत असताना बरं वाईट काही होऊ द्या, दवाखान्यामध्ये बेडचा पलंगावर आपण पडलेले डोळे उघडून बघा, एक तर तुमचा बाप एक तर तुमची आई त्या बेडचा खाली बसलेले दिसेल. इतर जगात मध्ये कोणीही आपलं नाहीये. नाही तर आयुष्यभर संसार करता करता आपल्याला आठवण पडलेल्या की आपल्याला या देहामध्ये येऊन करायचं काय, शेवट गोड करायचं आहे, त्या निमित्ताने काय करावं हे आपण विसरलो. माया के दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया हीरे मोती मैं बिखरा गली गली, ले रे कोई राम का प्याला, शोर मचाऊ गली गली. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. सुंदर काया मिट्टी होगी, इतकं सुंदर शरीर आहे, याची एक दिवस राख होणार आहे, माती होणार. सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली, ले रे कोई राम का प्याला, शोर मचाऊ गली गली. आयुष्य निघून गेलं काही लोकांचं. संसार करता करता कधी राम आला नाही, संसार मात्र सोडायला तयार नाहीये. संसारामध्ये नित्याने दुःख आहे हे सगळ्यांना माहीत असून सुद्धा आपण परमार्थकडे वळायला तयार नाही. खरं सांगा, या ठिकाणी बसलेली मंडळी, काहींना 30 वर्ष झालीत, काहींना 40 वर्ष झालीत, काही संसार करता करता काही बिचारी वरती गेले. पण हात वरती करून आई वडिलांची शपथ घेऊन सांगा, महाराज मी संसारात फार मोठा सुखी माणूस आहे. करा बरं हात वरती. बापरे, कोणीच नाही, कोणीच नाही. अहो, प्रत्येकाच्या संसारामध्ये भिन्न भिन्न प्रकारचं काही ना काही दुःख आहेच. असं एकही जीव नाही या सृष्टीमध्ये. एका घरामध्ये सतत भांडण व्हायचं, त्याच घरा शेजारी नवरा बायको हसत खेळत जीवन जगायचे. ज्या घरामध्ये भांडण व्हायच्या घरातले मालकीनबाई नवऱ्याला विचारलं, म्हणे का हो आपल्या घरामध्ये रोज भांडण होतात, शेजारी जाऊन या, मस्त नवरा बायको हसत खेळत जीवन जगतात. आपला घरमा रोज दांगडो, म्हणे हा तुम्ही मला शेपाळले, तुम्ही तुमले शेपाळलेच, म्हणे हा दांगडून परसात 3 टीव्या फोट टाकत, 2 लोणच्यान खरा फोट टाकत, म्हणे आपण काय करतोस. शेजारी जाऊन या, विचारून या, काय हसत खेळत जीवन जगण्याचं कारण काय. हा गेला विचारायला, म्हणे दादा तुमच्या घरामध्ये सतत आनंदाचं वातावरण, आमना घरमा रोज दांगडो. तो म्हणे देख वो तुना घरना दांगडो मना घरना दांगडो मग एकच फरक. म्हणे काय. म्हणे घरने बाई जर काही पोया वगैरे लाटच होई, मन जर काही चुकाई गे ती मला गपकन लाटणं मारी पेकस. लाटणं जर मी चुकाळी दिन, मी असंच लाटणं मला बरोबरपटी घेत ते असंच. म्हणे ऐका, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे. प्रत्येकाच्या संसारामध्ये भिन्न भिन्न प्रकारचं दुःख आहे. पण ऐका, संसारातलं दुःख नाहीसा करायचं असेल तर 2 कारण आहेत. एक तर पंढरीची वारी करा, नाहीतर घरी बसल्या बसल्या आई वडिलांमध्ये रखुमाई आणि पांडुरंग बघण्याचा प्रयत्न करा, तरी परमार्थ सबळ आहे. जीवनाचा वाटेवर बाप आयुष्याच्या शेवटच्या भाकरीपर्यंत कर्तृत्ववान असतो, म्हणून तो बाप असतो. ओ रामंदी माया जाचा काळ्या मेघावाणी, दाखविना कधी पुन्हा डोळ्यातल पाणी.
झिजू झिजू संसाराचा गाळा हाकला, होटावरी हसू जरी कणावाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लय अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. आयुष्याच्या वाटेवर बाप गेला ना महाराज, आणि माय गेली ना तर समुद्र आटतो आपला. या जगामध्ये कोणी नाही नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाव कुणाचा, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी. आहे का? नाही रे, नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे. भावा भावांचं कुठपर्यंत प्रेम. बाप गेलाय, मा गेलेले आहे, प्रॉपर्टीवर हिस्सा वाटण्या करण्यासाठी कुऱ्हाडी काढतो. वाईट परिस्थिती आहे नाही का? जीवनाचा वाटेवर कधीतरी रामायण वाचा. रामायणामध्ये काय आदर्श भावाभावांचं प्रेम आहे. 14 वर्ष वनवास मिळालेला आहे रामप्रभूजींना. वनदेवी प्रसन्न होऊन सांगते, हे राम, या विश्वाचे चालक, या विश्वाचे तुम्ही मालक आहात. सांगा 2 गोष्टींमध्ये मला काहीतरी सांगा, मला काहीतरी तुमची सेवा करता येईल. रामप्रभू म्हणता आहेत, ज्या काट्यांच्या वाटेने मी चालत आलो ना इथपर्यंत, मागील काटे तुला सारून यायचे आहेत. वनदेवी म्हणू लागलेत, प्रभू मागील तुम्ही चालत आलात, पुन्हा तुम्हाला जायचं नाहीये. पुढची वाट तुम्हाला त्या ठिकाणी काट्यांनी मोकळी करून देते म्हटले, सेवा करू द्या ना. रामप्रभू म्हणतायत, नाही नाही, ज्या वाटेने मी चालत आलो ना त्या वाटेमध्ये माझा भरत, माझा भाऊ मला शोधत येणार आहे, आणि मात्र त्याचा पायाला काटा टुसला, हे दुःख मी सहन करू शकत नाही. वनदेवी म्हणू लागलीत, वज्रसारखं तुमचा भावाचं शरीर आहे, त्याला या काटे पिटे कुठं लागतील म्हटले, नाही. वज्रसारखं जरी त्याच्या जवळ शरीर आहे, तो जरी सोसू शकतो, पण तरी देखील त्याचा पायाला टुसलेला काटा तो नेहमी त्याच्या हृदयामध्ये खंत व्यक्त करेल की माझा भावा, माझ्यामुळे हे सगळे काट्यांवर चालावं लागतं आहे, एवढी खंत त्याला व्यक्त होऊ नये यासाठी वनदेवी माझं प्रेम सिद्ध करायचं आहे, म्हणून मागची काटे तुला सारावं लागतील. हे भावाभावाचं प्रेम, हे प्रेम संपलं हो महाराज. आदर्श संपत आलेला आहे. अहो मायबाप घरात नाही, तोच काळ होता. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरे,
एकेकाळी बायको खांद्यावर घेणारा पुंडलिक, आई वडिलांचा गड्यामध्ये दोर टाकला आणि पंढरपूर फिरवणारा पुंडलिक, ज्याने आई वडिलांची सेवा केली, वैकुंठाला गै हजर लावून पांडुरंग परमात्माला या भूतलावर यावं लागलं, तर आजही 28 युगापासून पांडुरंग परमात्मा उभा आहे. कशाला जायचं पंढरपुराला? घरी बसल्या बसल्या आई वडिलांचं दर्शन झालं तर पंढरपूरचा मालक आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. तो कोवर आहे म्हणतात की बाबा आम्ही हे आमच्या जीवनामध्ये तीच सेवा केलेली आहे, म्हणून याच जन्मात नाही, आम्हाला तर पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आहे. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. प्रत्येक जन्मामध्ये येऊन दुःख आहे, पण ऐका, जरी दुःख आहे पण देव आपण आठवला तर संपूर्ण दुःख नाहीसा होतं. तसं तुकोबराय म्हणतात की आमच्या जीवनामध्ये दुःख नावाची कोणती गोष्ट राहिली नाही. आम्हाला शेवट का होईना पण आमचा दिवस गोड झालेला आहे. अभंगातला प्रथम शेवट तो भला, 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 शेवट तो भला. माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ, माझा भाऊ, माझा भाऊ, याचा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. तू गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. ताडी वाजवा एकदा. काय गोड गाणारी मंडळी आहे. या गाण्याच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती आहे. संत मंडळींनी आयुष्यभर भजन केलं, तुम्ही आपण सुद्धा भजन करा. आई, आपण घरात स्वयंपाक जरी करत असणार ना, नाही का, भगवंताचं चिंतन करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. या भजनाने ईश्वराची प्राप्ती केली मीराबाई. ऐसे लागे लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगे. एक राधा एक मीरा, दोनों शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम देवा एक दरस देवा, सागा मा पाधा